तर गुजरात हे गुटख्याचं सेंटर असून मध्य प्रदेश, पालघर आणि धुळ्याकडून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो। गुटखा कंपन्यांची नावे समोर आली असूनही एवढ्या मोठ्या कारवाईबाबत पोलीस का बोलत नाहीत? पोलीस कुणाला घाबरतात? कारवाईची माहिती का देण्यात आली नाही असा सवाल आमदार अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय। आणि याच संदर्भात आमदार अंबादास दानवे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। महाराष्ट्राला कॅन्सरग्रस्त करण्याचं काही जण काम करतात। विविध राज्यांमधून छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रामध्ये म्हणजे गुटखा दाखल होतो, त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल होतो, मात्र त्यांना अजूनही अटक करण्यात आलेली नाहीये। माझ्यासोबत शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे आहेत। तर एफडीए भल्यावर कारवाई करतं, पण गुटख्यावर का करत नाही कळत नाही। एफडीचे अधिकारी छोटोक मोठो पान टपऱ्यावर वगैरे गुन्हा दाखल करतात, पण मला असं वाटतं याचा मूळ जिथून आहे तिथं गुन्हा दाखल होण्याची आवश्यकता आहे। आणि आज गुजरात एक सेंटर आहे याचं मोठं। महाराष्ट्रात मग पालघरच्या माध्यमातून इकडून मध्य प्रदेश गुजरातच्या बाउंड्रीवरून इकडे मराठवाड्यात, पालघरकडून धुळ्याकडून अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात गुटखा येतो। आता मला माहिती मिळाली की संभाजीनगरात अशी एक कारवाई झाली, पण कारवाई झाली गुटख्याच्या कंपनीचे नाव टाकलेले आहे, पण याच्यातलं एकाही व्यक्तीचं नाव नाही। बरं, पोलीस छोटोक मोठोक एखादा आरोपी पकडला तर त्याची प्रेस नोट काढतात, मोठी प्रेस नोट काढतात, मोठं लगे प्रेसशी बोलतात। एवढी मोठी कारवाई झाली पण पोलिसही कुठे बोलले नाही, त्याच्या प्रेस नोट मध्ये कुठं नाही। मला असं त्या गुटख्याला का घाबरतात पोलीसचे लोक हे मला कळत नाही। आणि एफडीएला माझं सांगणं आहे की तुम्ही या छोट्या मोठ्या हॉटेलवर कारवाई करता, टपऱ्या टोपऱ्यावर, सगळ्यात आधी घाव या गुटख्यावर घातला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। तापप आरोग्य नीट होऊन जाईल। गुन्हा दाखल करून घेतला उत्साहाच्या भरात, पण आता हा असेल प्रेशर कोणाकडून? सरकारमधल्या लोकांकडून। सरकारमधलेच लोक आहे, कारण सरकारमधले लोक या गुटखा विक्रीत तर मी तर म्हणेल सरकारचे लोक आणि गृह विभागाचे लोक अडकलेले, माझं तर 100% माहिती आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।